पालक आपल्या मुलाला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे इंग्लिश माध्यमातून देऊन खूप मोठ्या प्रमाणात फीज भरून ते शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. परंतु पालकांना या गोष्टीची माहिती खूप असणं गरजेचं आहे, जे की सेंट्रल गव्हर्नमेंट जे की आपला भारत देश आहे त्याची 2023 ते 24 या एज्युकेशन बजेटवर त्यांनी केलेला खर्च 1.2 लाख करोड एवढा खूप मोठ्या प्रमाणात हा खर्च त्यांनी केलेला आहे. तसं तर जीडीपीच्या भारत देशाच्या जीडीपीच्या 6% एवढा खर्च एज्युकेशन बजेटवर असायला हवा, परंतु तो आतापर्यंत तेवढा खर्च केला गेलेला नाहीये. एवढा खर्च करून व तसेच महाराष्ट्र राज्य याचं पण बजेट एज्युकेशन बजेट वेगळं असतं, ते अंदाजे आपण 30 ते 40 करोड एवढं पकडू. एवढा एज्युकेशनवर दरवर्षी खर्च होत असताना तरी देखील पालकांना इंग्लिश माध्यमामधून व खाजगी शाळांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फीज भरायची गरज का भासते याचं आपण विश्लेषण करणार आहोत. याचे कारण काय आहे ते बघणार आहोत. तत्पूर्वी मी सतीश जगताप यूथ इंडिया चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करीत आहे. यूथ इंडिया चॅनलला आपण लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला राजकीय, सामाजिक व शैक्षणिक गरजेची सर्वप्रथम बातमी आपल्याला या युट्यूब चॅनलवर बघायला भेटेल. चला तर आपण बोलूया व्हिडिओमध्ये. प्रत्येक पालकाचं असं ठरलेलं असतं का आपण इंग्लिश माध्यमामधून आपल्या मुलाला खूप चांगल्या प्रमाणात शिक्षण द्यावं. तर तसं खाजगी शाळांची जी फीज आहे, जी आकारण्याची फीज आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असते. तर प्रत्येक पालक आपली काटकसर करून मुलाला चांगलं शिक्षण द्यावं म्हणून फीज भरत असतो. परंतु त्या पाल्याला हे माहित नसतं की आपलं सरकार एज्युकेशनवर किती खर्च करतो. तर त्याचे काय कारण आहे काय नाही आपण याचं विश्लेषण करत आहोत. सर्वप्रथम आपण ग्रामपंचायतीमध्ये बघू, जे की प्राथमिक शिक्षण दिले जातं ते कायद्याने खूप सक्तीचं आहे, उच्च दर्जाचं देणं बंधनकारक आहे. हे कायद्याने बंधनकारक आहे ते शिक्षण देणं ग्रामपंचायतीला. ग्रामपंचायतीचं तसं बरेचसे कार्य आहे ते आपण आता ते बघू नये. फक्त आपण आज शैक्षणिक या मुद्द्यावर बघणार आहोत. ग्रामपंचायत यांचं कार्य महत्वाचं कार्य जे की सक्तीचं शिक्षण पुरवणं, प्राथमिक शिक्षण सक्तीचं पुरवणं व त्याचा दर्जा उच्च असणं हे कायद्याने ग्रामपंचायत यांना काम नेमून दिलेलं आहे. तसंच नगर परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना माध्यमिक व उच्च शिक्षण देणं बंधनकारक आहे कायद्याने. तर आपण प्रायव्हेट स्कूलमध्ये का ऍडमिशन घेतो त्याचे कारण काय? जर आपण आपला प्रतिनिधी निवडून देतो आपल्या क्षेत्रामधून तर तो त्या शैक्षणिक खर्चावर खर्च करतो की नाही, त्या शैक्षणिक शाळांचा दर्जा वाढवतो की नाही हे आपण बघणं गरजेचं आहे. कारण आपण ज्यावेळेस आपले प्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेसच आपण त्या प्रतिनिधींनी काय काम केलंय शैक्षणिक धोरणाबाबत, आरोग्याच्या धोरणाबाबत, त्यानुसारच आपल्या एज्युकेशनची इम्प्रुव्हमेंट होते. परंतु असं न होता सध्याच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट स्कूल जे की झेडपीचे स्कूल खूप मोठ्या प्रमाणात बंद होत आहेत. कारण जी इम्प्रुव्हमेंट व्हायला हवी होती, ज्या सोयी उपलब्ध व्हायला हव्या होत्या त्या होताना दिसत नाहीये. त्यामुळे पालकांचा कल हा इंग्लिश माध्यमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वळताना दिसतोय. मुळात म्हणजे जे प्रतिनिधी आपण निवडून देतो त्यांच्याच ह्या संस्था, शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे आपल्या ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या सुधरत नाहीये का याचं कारण पण आपल्याला आपण दोषी मानलं गेलं पाहिजे. कारण आपण प्रतिनिधी निवडताना आपण चूक करतो का. दुसरं जे की बजेट आखलं जातं तो पैसा कुठून येतो? तो पैसा आपल्या सर्वसामान्य माणसांकडनंच येतो. जे की आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो त्याच्यावर सेल्स टॅक्स लागतो, किंवा मग शेतकरी असतो तो बियाणे खरेदी करणार असेल तर त्याला टॅक्स लागतो, जीएसटी, एसटी, अशा प्रमाणातून जो टॅक्स गोळा केला जातो, तो पैसा गोळा केला जातो, हा प्रत्येक भारतीय नागरिकांकडनं गोळा केला जातो. व आपल्या भारत देशामध्ये कोणत्या याच्यावर सोसायटीवर पैसा खर्च केला पाहिजे, काय बजेट आखलं गेलं पाहिजे व त्याची सुधारणा केली पाहिजे, हे गेले आपल्याला देशाला स्वातंत्र्य भेटल्यापासून हे बजेट आखले जातं. तसंच शैक्षणिक बजेट आहे. परंतु शैक्षणिक बजेट असताना सुद्धा आपल्याला जर शिक्षण आपल्या मुलाला जर भेटत नसेल व आपल्याला त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून खाजगी शाळांमध्ये ऍडमिशन घ्यावं लागत असेल तर आपण कुठं चुकतोय याचं कारण आपण शोधले गेले पाहिजे. तसेच आपल्या शासकीय शाळांचा दर्जा का उंचत नाही व तिथे का सोयी उपलब्ध होत नाही याचं कारण व आपण आपल्या प्रतिनिधीला विचारणार का, जाब विचारणार का, हे देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. नाहीतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स भरून आपलाच पैसा वापरून आपल्यावर जे बजेट बनवलं जातं शैक्षणिक, आरोग्य या विषयावर त्याची इम्प्रुव्हमेंट न होता तरी आपल्याला प्रायव्हेट स्कूलमध्ये आपल्या मुलाला शिकावं लागत असेल किंवा मग प्रायव्हेट आरोग्य व्यवस्था घ्यावा लागत असेल
तर मग या गोष्टी सुधारणार कधी? त्यासाठी आपणच ही माहिती असणं गरजेचं आहे. या माहितीसाठी मी येत्या काही काळातच ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका यांचे कार्य काय, प्रामुख्याने कार्य काय व ते कार्य का होत नाही याचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. याची माहिती मी आपल्याला पुरवणार आहे. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ का आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. शैक्षणिक धोरण इथून पुढे बदललं गेलं पाहिजे. आपला विचार पण बदलला गेला पाहिजे. शासकीय शैक्षणिक संस्था इम्प्रुव्हमेंट झाल्या पाहिजे व शासकीय शुल्कामध्येच आपलं मुलं हे शिकले गेले पाहिजे व चांगले शैक्षणिक अर्हता त्यांनी शिकली गेली पाहिजे. हे कायद्याने बंधनकारक आहे. फक्त आपल्याला ती माहिती नसल्यामुळं आपण खाजगी शाळांकडे वळतो. तर मी आपल्याला ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका व राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी कायद्याने कोणते कार्य केले गेले पाहिजे व त्याची इम्प्रुव्हमेंट का झाली पाहिजे याची सर्व माहिती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला करणारच आहोत. तत्पूर्वी मी आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.